मित्रहो, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक। निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्यक्ष निवडणुकांचं रणांगण जेव्हा सुरू होईल, त्या रणांगणाच्या वेळी जेव्हा मतदान होईल, तेव्हा प्रत्येकाला असं वाटेल की महाराष्ट्रातल्या पुरोगामी मतांचं, सेक्युलर मतांचं जर विभाजन टाळायचं असेल तर महाराष्ट्रात मोठी ताकद असणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडींना महाराष्ट्र विकास आघाडीत किंवा केंद्राच्या इंडिया आघाडीत सहभागी करून घ्यायला पाहिजे, यात कोणालाही डाऊट नाही। गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर ह्या चर्चा चालू आहेत, परंतु ज्या पद्धतीने इंडिया आघाडीतले लोक वागत आहेत, काँग्रेस ज्या पद्धतीने वागतं आहे, एका बाजूला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची स्वतःची इच्छा आहे की आपण धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी या इंडिया आघाडीत सोबत असलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाने या कट्टरवादी विचारधारेला जर पराभूत करायचं असेल तर एकत्रितपणे एक पद्धतीने यांना लढत दिली पाहिजे, तरच येणाऱ्या काळामध्ये आपली लोकशाही जिवंत राहील, या पद्धतीचे विचार करणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर। पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर काँग्रेस मात्र त्यांना झुलवते आहे। मग तुमचं आघाडीत येण्याचं पत्र केवळ तुमच्या प्रवक्त्यांनी आम्हाला पाठवलं, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्हाला पाठवा, ह्या तांत्रिक बाबीमध्ये सध्या काँग्रेस आणि त्याचे नेते आणि राज्यातले सुद्धा काही नेते की जे असे आहेत ज्यांना असं वाटते, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा काही अनेक लोक आहेत की ज्यांना असं वाटते की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत सहभागी व्हायला नको, ज्यांच्या दुकानदाऱ्या कदाचित बंद होण्याची शक्यता असते, ते लोक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना एकत्रित येण्यात विरोध करत आहेत। परंतु दुसऱ्या बाजूला राजकीय माणूस गप्प बसायला तयार नसतो। बाळासाहेब आंबेडकरांनी आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही विशिष्ट काळापर्यंत जर आम्हाला घेत नसाल तर मी सुद्धा राजकीय पक्ष आहे, त्याच्यामुळे एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून, एक राजकीय वंचित समूहाची एक राजकीय चळवळ म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आपला स्वतंत्र विचारसुद्धा सुरू केलेला आहे। इंडिया आघाडीत जर सहभाग झाला नाही तर मी स्वतंत्रपणे 48 लोकसभा मतदारसंघाची तयारी करतो आहे, हे आधीच बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं। त्या पद्धतीने त्यांची सगळी तयारी चालू आहे। पहिली जेव्हा सभा लातूरला झाली तर या सभेचं वातावरण जे तुम्ही बघितलं असेल, अतिशय भव्य, दिव्य आणि प्रचंड वातावरण होतं। काल 11 तारखेची जी सभा धुळ्यामध्ये झाली, त्या सभेनंसुद्धा बीडमध्ये झाली, त्या बीडच्या सभेनंसुद्धा अतिशय गर्दीचे उच्चांक सगळे मोडलेले आहेत। ज्या पद्धतीने 18 पगड जाती हे सगळे कारुणारू ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांकडे आपला नेता या आशेनं बघतायत आणि आतापर्यंत सत्तेवर असलेल्या सगळ्या माणसांनी सामान्य माणसाची कशी उपेक्षा केली, लूट केली, काहीही त्यांच्यासाठी हिताचं केलं नाही, म्हणून एक पर्यायी नेतृत्व म्हणून ज्या पद्धतीने हा सगळा वर्ग, केवळ बौद्धच नव्हे तर गांजलेले मराठा असतील, कुणबी असतील, तेली, साळी, कोळी, माळी, कोष्टी, हे सगळा समूह जो आहे, 18 पगड जाती आहेत, ह्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडे मोठ्या आशेनं बघता आहेत। बीडची सभा ही त्या दृष्टीनं अतिशय मोठी सभा होती। पुन्हा एकदा मागच्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत, त्याच्यानंतर 19ची लोकसभा निवडणूक, या निवडणुकांच्या अगोदर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने सभा झाल्या, ज्या पद्धतीने वातावरण निर्माण झालं, माहोल क्रिएट झाला, त्याच पद्धतीने हळूहळू वातावरण आता जरा पेट घ्यायला सुरुवात झाली असं वाटते। ज्या पद्धतीने लोक शेवटी एक निश्चित की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या सभांना जर 2-2 लाख, 5-5 लाखांची गर्दी होत असेल तर अजून या समूहामध्ये गाड्या पाठवून, गावोगाव बसेस पाठवून लोकांना, श्रोत्यांना आणण्याची सुविधा नाही, त्या पद्धतीचं पैसा, धनसुद्धा या माणसांकडे नाही, हे क्लिअर दिसते। एवढं सगळं असताना या माणसांच्या सभेला, या नेत्याच्या सभेला जर 2 लाख, 5 लाखाची गर्दी निवडणूकपूर्व होत असेल, महाराष्ट्रात अजून कुठलीही निवडणुकीची हालचाल नाही, लोकसभेची निवडणूक जाहीर झाली नाही, विधानसभेची निवडणूक जाहीर झाली नाही, तरीही एवढी गर्दी असेल, याचा अर्थ इंडिया आघाडीनं लक्षात घ्यावा की हे कुठल्या पद्धतीने वातावरण क्रिएट होत आहे आणि कुठल्या नेत्याकडे पर्यायी नेतृत्व म्हणून महाराष्ट्र बघताय। शेवटी हा मतदार जो आहे, हा गरीब मतदार आहे, हा सर्वसामान्य मतदार आहे, जी बाहेर आला तर अतिशय जिद्दीनं बाहेर येतो, पेशाने पेटतो, या पद्धतीचं वातावरण जर निर्माण होत असेल आणि एकूण सभांची रचना, सभेचं शिस्त, सभेचं नियोजन, लोकांचं ओसंडून त्यांच्यावर व्यक्त होणारं प्रेम आणि प्रामुख्याने या सगळ्या गर्दीमध्ये जवळपास
50 ते 60% असणारी तरुणांची गर्दी. लक्षात घ्या, तरुणच काहीतरी या देशात करू शकतात. 50च्या वर गेलेली जी माणसं आहेत ती फारशी या देशात काही करू शकत नाही. ते चिंता व्यक्त करू शकतात, शारीरिक मर्यादा असतात. पण तरुण जिथे सर्व शक्तीनिशी उतरतो, बेभान होतो, वेडा होतो तरुण, तर तो काहीतरी क्रांती करतो. मित्रो, या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये हळूहळू निर्माण होते आहे. ही संकटाची चाहूल हे संकेत आहेत इंडिया आघाडीसाठी. जर इंडिया आघाडी किंवा त्यांच्या नेतृत्वानं राहुल गांधींनी असेल, खरगेंनी असेल किंवा इंडिया आघाडीच्या इतर लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांसारखी मोठी ताकद आपल्यापासून तुटणार नाही. आणि मग एकदा हे सगळं झाल्यावर पुन्हा हे सगळे लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीवर खापर फोडण्यास एका पायावर तयार असतील की बघा आमच्या इतक्या सीटा, इतक्या जागा बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाने पाडल्या. त्यांनी वारंवार तुम्हाला संधी दिलेली आहे आणि आताही त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शेवटपर्यंत या पद्धतीचा प्रयत्न करणार आहोत. मित्रो, बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या पद्धतीने सभा होत आहेत, ज्या पद्धतीने ते विचार मांडत आहेत, ज्या पद्धतीने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभत आहे, त्या अर्थी महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या वळणावर जाण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि या नव्या वळणाच्या राजकारणाचे साक्षीदार आम्ही होत आहोत. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढे जा.